तर चला आता आपल्याला ध्यान करायचंय. तुम्ही पाण्याला सूचना दिल्याच असतील. वॉटर व्हर्टेक्स वॉटर केलं असेल. व्हर्टेक्स वॉटर पाण्यामध्ये भोवरा तयार केला असेल. पाण्याला सूचना दिल्या असतील आणि त्या पिल्या असतील. तर आता आज आपल्याला करायचं आहे आज्ञाचक्र ध्यान. तर बघूया चला. सहस्त्रार चक्र मॅडम. चला आता आपल्याला करायचं आहे. काय कोण म्हटलं काय? सहस्त्रार चक्र करायचे ना आज. कोण बोलतंय? छाया. हा. हॅलो मॅडम, आजपासून सहस्त्रार चक्र सुरू आहे ना. कोणीतरी वाक्य एक तरी अनुभव लिहिलाय का बरोबर? आज्ञाचक्राचा काय परिणाम झाला लिहिलंय का मला सांगा. सुनित्रा मॅडम. नाही वाचलं मॅडम मी बाकीच्या नाही ह्याचं. सांगा ना मला तुम्ही. आज्ञाचक्रामुळे काय फायदा झाला? एकाने तरी आज्ञाचक्रामध्ये अफर्मेशन ऐकता तुम्ही लिहिलंय का? तुम्ही कसं ध्यान करता? तुम्ही कसे अनुभव लिहिता? बरं, मी काल जे सांगितलं आहे ग्रुपवर की बाबा आज्ञाचक्राचा फायदा लिहा. आधीच त्याच्या आधी म्हटले प्रश्न साधे नाही आहेत. नेहमी एनर्जी जास्त, दिवसभर चांगलं काम वाटतं, झालं फ्रेश वाटतं. एकीने लिहिलं की सगळे कॉपी तेच करणार. कोणी बुद्धिमत्ता स्वतःची वापरतच नाही. कॉपी कॉपी कॉपी. मला ना आता उभं आलं बघा तुमचं हे सगळं बघून. खरंच मला इरिटेशन व्हायला लागलंय. बरं, ज्यांची बुद्धिमत्ता जे काही विचार करू शकतात ते अनुभवच लिहित नाहीत. बर, असं मी लिहिलंय. एकीचा पहिला अनुभव आल्यावर ध्यानाच्या वेळेला म्हटलंय मी प्रश्न विचारलेत वेगळे, नेहमी सारखं लिहू नका. त्या प्रश्नांना काही अर्थ आहे, डोकं चालवायचे तिथे. आज्ञाचक्राचं काम झालंय का नाही? तरी सुद्धा सगळे अनुभव तसेच पडले. बरं, काल मला ते बघितले सुद्धा नाही मी हे बघून सगळं. आणि काल मी कमेंट लिहिल्यानंतरही कितीतरी आज अनुभव आले. मला कोणीतरी एकीने तरी सांगा की मॅडम तुमचं ऐकलं आणि माझा अनुभव लिहिताना मी बदल केला. बघूयात ना आपण. चला ना, आज्ञाचक्रात काय ऐकलं बघूयात ना. आणि कोणी यातलं एक तरी वाक्य लिहिलंय मला सांगायचंय. आज्ञाचक्राचा परिणाम काय झाला? म्हणून मी ते परत घेणार आहे. आहेत का? अनुजा मॅडम आहेत का? अमृता मॅडम आहेत का? नूतन मॅडम तुम्ही लिहिलं का अनुभव? नूतन मॅडम अनुभव लिहिला का? कारण काय आहे ना, कोण जे विचार करतं ना ते लिहितच नाहीत अनुभव. बाकीचे सगळे हे कॉपी वर्कवाले वाटेल ते लिहिणार आहे. नूतन मॅडम नाही लिहिलं ना तुम्ही. तुम्ही तर विचार केला असता थोडासा. ठीक आहे, चला बघा आज्ञाचक्राचं काय फरक पडला पाहिजे ना. आपण आज्ञाचक्र 5 दिवस ध्यान केलं. लोक कसं करतात चक्राध्यान? चक्राध्यान नेहमी असं असतं बघा. जे मूलाधार करायचं, लगेच स्वाधिष्ठान, लगेच मणिपूर. किती असतं? 2-2 मिनिटं, 5-5 मिनिटं असतं. अशा पद्धतीने हे चक्राध्यान केलं जातं. तर आपण कसं करतो? आपलं अर्धा तास तरी एक एक चक्रावर आपण रोज वेळ घालवतो. तर आज्ञाचक्राचं काय काम आहे? एवढा तरी विचार करायला हवा मी लिहिल्यावर. मी म्हणतीये तिथे. तर हे ऐकूयात आज आपण. आणि काल एक ऐकायला मिळालं की आपण हे जे केलं काल, ग्रुप जो केला ह्याचा, सेवेचा, दुसऱ्याच्या सेवेचा वसा कोण घेणार? 100 लोक ग्रुपला आहेत, त्यातनं फक्त 16 नावं आले. मग दुसऱ्यांच्या सेवेचा वसा कोणी घेतला? त्यांना एक एक नंबर दिला होता काल फोन करायला, की फोन करा आणि बघा. तर त्यातनं एक मॅडम म्हटल्या मला ना अनुभव टाकायचाच भीती वाटते, मी काय करणार नाहीये. अनुभव टाकायची भीती वाटते, भीती. काय जाणार आहेत या मॅडम पुढे सांगा बरं. भीतीची फ्रिक्वेन्सी किती आहे?
आपण बघतो आयुष्यामधलंच अत्याधुनिक शास्त्र. भीती जर बाळगली तर आपली फ्रिक्वेन्सी डाऊन होणार आहे. फ्रिक्वेन्सी जर डाऊन असेल तर ज्या आपल्या ऊर्जा आहे, जी फ्रिक्वेन्सी आहे, त्याच फ्रिक्वेन्सीचे आयुष्यात घटना आपण ओढवून घेणार आहोत. काय या मॅडम आयुष्य जगत असतील आणि किती त्यांच्या जीवनात चांगलं होत असतील, भले कोर्स केलेत सगळे. अनुभव टाकायची भीती वाटते म्हणून मी ते बोलते. तर हे असं भीती वाटण्यावर परिणाम होतो, पण विचार करण्यावर परिणाम नाही होत. आणि तुम्हाला सांगितले प्रश्नाची उत्तर येत नसतील तर अनुभव अजिबात टाकायचे नाहीत. पहिलं प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे. नका टाकू, मी काय कंपल्शन नाही केलेलं. पूर्वीसारखं मी काय म्हणते का अनुभव नाही आले चला आउट, अनुभव नाही आले चला पुढचं नाही. पूर्वी आपण हे सगळं करून गेलो, यातून गेलो, पार केलं. आता मी तो हट्ट ठेवतच नाही, अनुभवल्या अनुभवल्या अनुभवल्या. साधं ओंकाराच्या ह्याला म्हटलं की फीडबॅक फॉर्म किंवा तो जो फॉर्मॅट आहे अनुभवचा तो लिहा आणि ग्रुप सोडा. 32-38 जण काल तसेच पडलेले होते 4 वेळा सांगून सुद्धा. शेवटी म्हटलं अनुभव नसतील सांगायचे तरी क्विट व्हा. नाहीतर जे क्विट होणार नाही त्यांना मला काय करायचं ठरवावं लागेल आज. तर अनुभवाला मी काही कंपल्शन केलं नाही. कृपा करून व्यवस्थित कॉपी अजिबात मारायची नाही. एक म्हटली ना मला फ्रेश वाटलं, दिवसभर हलकं वाटलं, खूप कामं. कशाचा अनुभव लिहिताय तुम्ही, आज्ञाचक्राचा? तो 2 वर्षापासून आपण व्हर्टेक्स वॉटरनी बघतोय की, त्याला कशाला ध्यान करायला पाहिजे? तुम्हाला म्हटलंय ध्यानाची गोळी पण घ्यायला शिका. काल म्हणत होत्या मला, काल दिवसभरात 5-6 फोन झाले. काल एक मॅडम म्हटल्या की नाही मग मला नाही करायला मिळत ओंकार ध्यान, पण मी बसून केल्यासारखं करते. म्हणजे मी जे सांगितलं ते ध्यानाची सुद्धा गोळी घेता आली पाहिजे. बसलं 5 मिनिटात चला ध्यान झालं, परिणाम साधला. तर मी सहस्राराला जाऊ शकत नाही, मी हायर चक्राला तुम्हाला नेऊ शकत नाही. मला विचार करावा लागेल कोणाला न्यायचे. आज्ञा चक्रा ध्यान थोडं सहस्त्र करू. मला काय माहिती तुम्ही एक तरी वाक्य यातलं आलंय का मला कोणी पण मध्ये ज्या 3 प्रमुख नाड्या असतात, इडा, पिंगळा आणि सुषुम्ना, या 3 नाडे जिथे मिळतात, चक्राची देवता आहे आपला स्वतःचा आत्मा. झालं, आपली जी देवता आहे आज्ञाचक्राची, ओंकार मंत्र आहे, आत्मा आहे, काही झालं आत्म्या लेवलवर. आपण अजून शारीरिक लेवलवरच बसलोय. बरं प्रश्न विचारलाय ना शारीरिक लेवलवर काय फायदा झाला, तिथे लिहा ना सगळी ऊर्जा वाढली, जास्त कामं, फ्रेश. प्रत्येक ध्यानाला तुम्ही तेच लिहा, काय वेगळं वेगळं ध्यान करून उपयोग आहे? मग वरती काय विचारलंय, आज्ञाचक्राचा, पर्टिक्युलर आज्ञाचक्राचा काय फायदा? या चक्रामध्ये प्रतिकात्मक रूपाने दाखवलेलं असतं. या चक्रामध्ये कुठलाही पशुचं चिन्ह नाहीये. हे फक्त शुद्ध मानव आणि दैवी गुणांचं प्रतीक आहे. या चक्राच्या स्तरावर चेतना फक्त 2 स्वरूपात असते, आत्मा आणि परमात्मा. शिव आणि शक्ती एकाच रूपात या चक्रामध्ये संयुक्तपणे असते. या चक्रामुळे मिळणारी ऊर्जा, स्पष्ट विचार, आत्म. बघा, झाला का स्पष्ट विचार? म्हणजे आपण जे म्हणतोय ना चेतनेची क्रांती आहे. लक्षात घ्या, मी पुढे सांगणार आहे त्या सहस्रा चक्रावर हे सगळं का बोलतीये. जे मायाजाळ आहे ना, मॅट्रिक्स मॅट्रिक्स, ते त्यातून बाहेर पडणारच नाही.
जर विचार योग्य झाला नाही, आपली कुवत नाहीये, काय उत्तर लिहिलं पाहिजे हे समजण्याची जाणीव नाहीये, चेतना केव्हा वाढते? जाणीव. जाणीव असेल तर कशाची जाणीव? ग्रुपवर काय चाललंय, मॅडम मी काय लिहिलंय, आपण काय लिहायला हवे याची जाणीव आहे का आपल्याला? आपण नुसतं भरकटत कॉपी काय पण वाटेल ते करत बसतोय, पहिल्या दानापासून 2 वर्षाच्या शेवटी सुद्धा आपण तेच लिहितोय. एवढी चक्र देण्याची आवर्तन झाली तरी आज्ञाचक्राचं डोक्याचं काम आहे, विचाराचं काम आहे, बुद्धीचं काम आहे. एवढं सुद्धा आपल्याला लिहिता आलं नाही. विचारात सुस्पष्टता आली. हा विचार झाला, तो विचार झाला. कशी चेतना वाटणार आहे मला सांगा तुम्ही? मी सांगतेय, 100-100 तास ध्यान करून शरीराच्या लेवलच्या स्तराच्या बाहेर तुम्ही पडतच नाहीये. दुसरा लेअर आपला आहे एथरिक. आपण बघितलं प्राणमयी शरीर. आणि या प्राणमय शरीरात हे बघा, ऑराचे 7 लेअर आपण बघितले. हे जे सगळं फिजिकल शरीर आहे, याच्या बाहेर तुम्ही पडना झालेला आहात. आता हे जर प्राणमय शरीर आहे, एथरिक टेम्पलेट आहे, ज्यावेळेला आपण शरीर सोडतो, मी तुम्हाला सांगितलं आता हा पूर्ण महिना ऊर्जा येतेय दुसऱ्या जन्माचा प्रोग्राम, स्क्रिप्ट, ड्राफ्ट, स्टोरी आपल्याला लिहायची आहे. मागच्या ह्याच्यात जी काही ऊर्जा आली 2 ग्रहणामध्ये, त्या ऊर्जेनी काय काय करायचं होतं आपल्याला? आता काय करायचंय आपल्याला? आता ऊर्जा कुठली येते आपल्याला? तर आपल्या पुढच्या जन्माचा स्क्राफ्ट. तर कालचे हे जे आपण ध्यान घेतलं दुसऱ्यांचा वसा, सुदर्शन पिरॅमिडच्या युट्यूबवर टाकलेलं आहे ते ध्यान. ते करायचंय आज सुद्धा आपण सगळ्यांनी करायचंय ते. त्याच्यामध्ये सूचना लक्षात घ्या. तर आता आपल्याला ही जी ऊर्जा येते, जन्म शरीर सोडायचंच आहे. सगळ्या घटना वर्तवल्या होत्या त्या क्रमाने होत आहेत, खूप फास्ट होत आहेत. म्हणून काल जगबुडी शब्द प्रयोग वापरला कम्युनिटीवर टाकताना. जगबुडी जवळ आली आहे. तुम्ही जर बघितलं जे काही भाकितं होती, त्या भाकितात जे काही इंडिकेशन्स होते, सूर्य कसा दिसणार, काय काय होणार, समुद्रात काय होणार, हे सगळं सुरू झालंय कंट्रीच्या कंट्रीजमध्ये. आणि जशा काही इव्हेंट सांगितल्या जात आहेत तशा लगेच 2 दिवसात घडत आहेत लगेच. उदाहरणार्थ आता युएसए डॉलर कोलॅप्स, युएसए मार्केट कोलॅप्स, सगळ्या गोष्टी क्रमाने व्हायला लागल्यात, बराबर व्हायला लागल्यात. आणि तो इव्हेंटचा फिल्म आठवा, नाही तर आज परत टाकते ग्रुपवर. सगळ्या इव्हेंटचे सिक्वेन्स दाखवलेले, तसं तसंच व्हायला लागलेलं आहे. मग आता शरीर सोडायचंच आहे कुठल्याही क्षणाला. तर काय होतं शरीर सोडल्यावर? शरीर सोडल्यावर आपण कुठं जातो? 4th डायमेन्शनला जातो. 4th डायमेन्शन म्हणजे आपला जर बघितलं तर प्राणमय शरीरच्या नंतरचा स्तर कुठला? प्राणमय सॉरी, हे जे शरीर आहे हे 3ऱ्या आयामातलं आहे. आपण 3ऱ्या आयामात आहोत. मग 3ऱ्या आयामात आहोत तर 4थ्या आयामात पहिल्यांदा जातं शरीर. प्राण सुटलं, शरीर सुटलं की आपण म्हणतो प्राण निघून गेलो. मग 4थ्या आयामात जातं. 4थ्या आयामात आपण बघतो की भूत, खेत, प्रेत असतात. वरच्या आयामात किंवा नंतरचा जन्म घ्यायच्या आधी कुठल्या स्तरावर असतात? तिथे थांबावं लागतं आपल्याला. आपल्याला गुरु भेटतात, गुरु सगळं दाखवतात, तुमचं विचारतात, सगळ्या सजा इजा पश्चाताप करायला लावतात आपल्या वागण्याचा. आणि आपल्याला ते सुधारायला लावतात. तिथेच खिचपत पडावं लागतं. वर्षानुवर्ष मानवजन्म काही असं सहजासहजी प्राप्त होत नाही. तर हे होतं शरीर सोडलं की, म्हणजे आपण एथरिक लेअर 4थ्या डायमेन्शनला जातो. कारण 3ऱ्या आयामातला आपण, मग शरीर 3रा आयाम पकडा, मग 4था आयाम म्हणजे एथरिक लेअर. आता या एथरिक लेअर मध्ये काय असतं? तर हे जे मायाजाळ आहे, आपण जे म्हणतो मायाजाळ मायाजाळ मायाजाळ, आपल्याला दिसतो जन्मानुजन्म जन्म मरणाच्या फेऱ्यात आपण अडकलोय. ते कशामुळे अडकलोय? तर पृथ्वीच्या सभोवताली संपूर्ण, म्हणजे ज्या वेळेला आपलं हे सुरू झालं मनुष्य जन्म म्हणा, किंवा 26,000 वर्षापूर्वी हे युग सुरू झालं म्हणा, त्यावेळेला नैसर्गिक पृथ्वीवर जाळं तयार झालंय. पूर्ण आपण जे व्हर्टेक्स करतो ना,
त्या व्हर्टेक्सला खूप महत्व आहे. हे संपूर्ण असं जाळं तयार झालं. त्यावेळेला काय केलं, ब्रह्मांडीय ऊर्जेनी म्हणा किंवा प्रजापिता ईश्वरानी म्हणा किंवा स्टोरी ऐकल्या, नेरुदा हे काय ते काय, कसे प्रोग्राम केले आणि कसं आपल्या भोवती नेटवर्क तयार झालं. नेटवर्क, सापळेचे सापळे लावले गेले. सूर्याभोवतीचे प्रकाश आपल्याला किती मिळाले पाहिजेत, काय मिळाले पाहिजेत, आपण कसं घुमतच राहिलो पाहिजे मायाजाळात. सगळं टेक्निकल सांगून तुम्हाला कळणार नाही, मी सोप्या शब्दात सांगते. हे सगळे मायाजाळ जाळ तयार केलं आपल्या भोवती, की आपल्याला काय दिसेल, आपल्याला जे दिसेल ते सगळं खोटं असेल. आपणच प्रोड्यूस करू, आपणच प्रोड्यूस करू, आपणच गुंतो गुंतो गुंतो. धागे तो कोळी कसा विणतो ना स्वतःभोवती धागे, तसेच आपण मायाजाळाचे धागे आपणच करतो. कशातनं करतो, संपूर्ण इथे इम्प्लांट केलेले आहेत. इथे डोळ्याच्या वरती केलेत, वरती इथे आता सहस्र चक्राला आलो म्हणून मी हे सांगावं म्हटलं. इथे केले. बेंबी, आपण बघितलं बेंबी, नाभी हे महत्वाचं केंद्र आहे. त्या बेंबीच्या काही वर इंच हा सापळा आहे सगळा. आणि आपणच त्या बेंबीच्या वरच्या त्या पॉइंट मधनं म्हणा किंवा चक्रातून म्हणा किंवा ह्या ट्रॅप्ट जे काही प्लांटेशन केलंय त्याच्यातून आपणच काहीतरी सारखं तयार करतो. आपल्या भोवती त्याच गुरखड्यात राहतो. जसं आता अनुभव लिहिले ना तुम्ही, तोच विचार त्याच्या पलीकडे करूच शकत नाहीये. आणि हे मायाजाळ क्रिएट राहतं, क्रिएट राहतं, क्रिएट राहतं. हे मायाजाळ ट्रॅप केव्हा होणार आहे तुम्ही सांगा. हे मायाजाळ ट्रॅप तेव्हाच होणार आहे जेव्हा जाणीव विचार करण्याची क्षमता, म्हणजे थोडी तरी चेतना त्या लेवलला वर गेल्यावर. मग इथे हे प्लांटेशन जे काही इम्प्लांट झालेत आपल्यात, ते काढून टाकले तर, हे काढून टाकत नाही, त्याच गुरफड्यात राहायचा प्रोग्राम आहे सगळा. त्यामुळं शरीर ज्या वेळेला सुटतं त्यावेळेला तो जो प्लाझ्मामध्ये सुद्धा असतं, त्यावेळेला तो ज्या वेळेला एथरिक लेअर मध्ये येतो, पहिला आपला आत्मा म्हणा, आपण जे वाचतो ते, तो आत्मा म्हणजे आज्ञाचक्र लक्षात घ्या. तो आत्मा इथे येतो एथरिक लेअरला. म्हणजे आपण म्हणतो की आता वर आलो आपण थोडस आणि मग आपल्याला गुरु भेटले, मग ते त्या सापळ्यातच ट्रॅप करायला लागतं ना आपल्याला, की बाबा तू हे केलं, चल खाणं तुझं सुटलं नाही, जा खाण्याचा प्रोग्राम करून ये, जा खातच बस, तुझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण कर आणि मग तुला वरच्या लेवलला जायची परमिशन. तू खाणं कुठं सोडलंय, तू पैसा कुठे सोडला, तू नातेसंबंध कुठे सोडले. म्हणून मी म्हणते अटॅचमेंट इन डिटॅचमेंट, हे माझं माझंच सूत्र मला असतं माझ्याच याच्यासाठी. मनाला मी काय पण करत असते. तुम्हाला म्हटलं स्लोगन करायच्या आपल्यासाठी आपण, तशी मी माझ्यासाठी स्लोगन केली. अटॅचमेंट इन डिटॅचमेंट अँड डिटॅचमेंट इन अटॅचमेंट. तो विचारला अर्थ काय, तर ते पण सगळं कॉपीच. सगळेजण नुसतं तेच लिहितात थोडंसं इकडं तिकडं करून, त्याच्या पलीकडे जातच नाही. अटॅचमेंट इन डिटॅचमेंट म्हणजे काय, समजा आता मुलगा घ्या, नवरा घ्या, आपण अडकलोय समजा नातेसंबंधात. किती अटॅचमेंट ठेवायची आता तुम्हाला सांगा. कॉर्ड कट करायच्यात सगळ्यांच्या. मी ज्या वेळेला त्या एका ऍस्ट्रॉलॉजरला माझं बघावं वाटलं, की मंगल मॅडम तुमचं फार डायनेमिक हे, मला द्या तुमचं जन्म डिटेल, मला बघायची, मला कुतूहल, मला बरेच जण असे म्हणतात. त्यावेळेला पण त्यांनी मागून घेतलं. त्या बॉम्बेच्या प्रोग्राम अरेंज केलेले तुम्हाला सांगितलं. आणि त्या म्हणाल्या खूप तुमचं स्ट्रॉंग आहे हे सगळं. काय स्पिरिच्युअल म्हणा, केतू तुमचा ह्याच्यात आहे. म्हटलं हो, माझं सगळं अफलातून सुरू आहे, मी सॅटिस्फाईड आहे. मला जे ज्ञान येते त्याला आपोआप मी कुठून येते माहिती नाही. आणि मी म्हटलं डिटॅच आहे, आय एम रेडी टू गो म्हटलं. असं म्हटलं म्हणजे तुम्हाला कळेल माझा म्हणण्याचा अर्थ, अटॅचमेंट इन डिटॅचमेंट आणि डिटॅचमेंट इन अटॅचमेंट. त्या म्हणाले हो हो, दिसते की इथे तुम्ही डिटॅच आहात सगळ्यांपासून, तुम्ही अडकणारे नाही, दिसतंय इथे, दिसतंय मुक्ती आहे म्हणाल्या त्या, दिसतंय. पण तुमच्यावर डिपेंडंट आहेत त्यांचं काय, मला म्हणाल्या. मी म्हटलं नाही नाही, माझा मुलगा माझ्यावर डिपेंडेंट, पण आय एम डिटॅच फ्रॉम हिम. मी काय त्याचा विचार करत नाही म्हटलं. ते ठेवलंय ना सगळं कमवून एवढं, म्हटलं का विचार करू. तर त्या म्हणे नाही, तुमचे वडील तुमच्यावर अवलंबून आहेत. ती कॉड कट कधी करणार, ती कॉड कट करा मला म्हटल्या, तुम्हाला जायचंय ना,
कॉर्ड कट करा, त्यांची डिपेंडन्सी तुमच्यावरची काढून कट करा. ह्याला म्हणतात अटॅचमेंट इन डिटॅचमेंट किंवा डिटॅचमेंट इन अटॅचमेंट. अटॅचमेंट आहे का नाही, मी सगळ्यांना पार करून गेलेले, मी काय कोणात अडकणार नाही. पण ते माझ्यात अडकणार आहे, मला सोडणार आहे का कोणी मग? हं? असंही असतं, तुम्हाला सांगितलं. पाश असतात, आपले प्रोग्राम्स असतात, आणि मला त्यांनी कॉर्ड कट करायला लावली. तर हे असं पाहिजे ना, तुम्हाला हे मी सांगितलं होतं त्यावेळेला सुद्धा. तर अटॅचमेंट जर असेल तर आपण जाणार नाही. आपल्यावर कोण डिपेंडंट आहे, त्यांच्या नाळा कापल्या पाहिजे, नाड्या कापल्या पाहिजेत, नाळ कापली पाहिजे. तर इथे काय असतं, आपलं जे आहे ना, तिथून कॉर्ड असते सिल्वर, हे तर तुम्हाला माहितीये. सिल्वर कॉर्ड असते. मग समजा जर शरीर आपण ऍस्ट्रल ट्रॅव्हल मध्ये वगैरे, ते सिल्वर कॉर्ड असते, त्यामुळे परत शिरतो शरीरात. मग ही सिल्वर कार्ड त्या आपल्या जी काही बेंबी आहे ना, तिथपासून हे संपूर्ण वरच्या सोर्सला कनेक्टेड आहे, दिसत नसेल तरी. सिल्वर कॉर्ड. आणि आता आपण हायर चक्र करणार आहोत ना, मग तिथे सगळं ते करायचंय ना, पण इथेच आपण जर गेलोच नाही पार, तर काय करून वरती उपयोग आहे? नुसतं ध्यान म्हणजे डोळे मिटून ऐकत बसायचंय का? त्याचे परिणाम नकोत का व्हायला, आपण एवढं उच्च उच्च ध्यान प्रकार केलेत? तर इथे ही जी सिल्वर कॉर्ड आहे, वरपर्यंत आपल्या सोर्स पर्यंत कनेक्ट केलेली, ती सिल्वर कॉर्ड आपण जे काही सोलर पासून प्रेम घेतो, सूर्यापासून सगळं प्रेम घेतो, आपण खाली चक्रांवर आणतो, सहस्र चक्रावर आणतो, तिथून खाली येतो. आणि मी तुम्हाला सांगितलं आता पार पृथ्वीपर्यंत कनेक्ट करायचंय. आता पृथ्वीला कनेक्ट न करता ध्यान करायचंच नाहीये, ग्राउंडिंग करायचंय का? वेळ आलीये ना, आता पृथ्वी रडतीये ना खाली, तिच्या गाभ्यात काय काय चाललंय ना, त्यासाठी तर आपण ध्यान करतोय ना. मग ज्या वेळेला आपण ही सगळी ऊर्जा घेऊन पृथ्वीला पाठवतो, ध्यानाच्या शेवटी तुम्हाला शिकवले, त्या वेळेला त्याच क्षणी हे सगळी जी हायर ऊर्जा आहे, ती सगळी आपण हायर चक्रांवर सुद्धा घेतो. ज्यांनी ज्यांनी तो कोर्स केलेला आहे, आपण ऍक्टिव्हेशन ऑलरेडी केलेलं आहे हायर चक्राचं, तिथून ती ऊर्जा आतमध्ये घेतो. आता काय होतं, त्या ज्या एथरिक आपल्या ब्रह्मांडात सापळे लावलेले आहेत, आणि तिथे आपण ज्या वेळेला मरणार आहोत, तिथे तो जो कोणी भेटतो, ऊर्जा आपण देवाच्या स्वरूपात बघतो, आपला ज्यांचा विश्वास आहे त्या स्वरूपात ते आपल्याला दिसतात, तसं काही नसतं. ती ऊर्जा असते, ऊर्जा. सगळे सापळे आहेत तिथे सुद्धा लावलेले, काही 26,000 वर्षापूर्वी ईश्वरनी ह्याच्यानी या युग परिवर्तनासाठी युगाच्या रिलेटेड लावलेला तो सापळा आहे. मग तिथे हे सगळं आपल्याला दिसतं दिसतं दिसतं, कारण आपण चैतन्याच्या बाहेरच पडत नाही. आपण हायर चैतन्याला येत नाही, विचारांची क्षमता आपण वाढवत नाही. मग तिथे जो ट्रॅप आहे, तिथे हाच ट्रॅप लावलाय, तिथे हाच प्रोग्राम लावला सगळ्या जीवनाचं. बस आता तू करत प्रोग्राम, त्याच्यातनं ओव्हरकम कर, आणि मग तू या सापळ्याच्या बाहेर जाणार आहेस. म्हणजे आपण जे म्हणतो, मला मनुष्य जन्म नको आता. बघा त्या का जे काही आहे, घेतलंय आपण ह्याचा स्टार सीडचा काल घेतलेला ध्यान प्रकार, त्यात तेच आहे. मग मला मनुष्य जन्म नको आहे, पण मला या सापळ्यातून सुटण्याची क्षमता केव्हा डेव्हलप होणार आहे? जेव्हा माझी जाणीव चेतना त्या लेवलच्या पलीकडे गेली असेल तर. नाहीतर चौथ्याच आयामात ट्रॅप होऊन मी जन्म जन्म मनुष्य घेत राहणार आहे. म्हणून आपण बघितलं, जे कोणी म्हणजे त्यावेळेला आपण त्या डॉक्टरांच्या व्हिडिओत बघितलं, त्यांनी सांगितलं आपल्याला की हे जे ऍस्ट्रल ट्रॅव्हल करतात शरीराशिवाय, ते सगळे घाणेरडे एंटिटीज तिथे जे आहेत चौथ्या आयामातले, सगळे चिपकून घेतात स्वतःच्या ह्याला. आणि तसं काही नाहीये, ते ट्रॅप झालेले आहेत. जे कोणी ऍस्ट्रल ट्रॅव्हल म्हणतं, मी ऍस्ट्रल ट्रॅव्हल करते आणि मी हे करते, मला कधी त्या ऍस्ट्रल ट्रॅव्हलचा मोह पडला नाही. म्हणजे किती माझे इन्स्टिंक्ट व्यवस्थित आहेत. मी उलट माझ्या ह्याला प्रोग्राम घालून टाकला, ऍस्ट्रल ट्रॅव्हल याच्यात भानगडीत मला पडायचं नाही. आणि शरीर सोडून जे काही म्हणतात ना, आम्ही शरीराच्या बाहेर गेलो, फिरून आलो, ते तिथेच ट्रॅप होऊन विदाऊट शरीर फिरून येतात चौथ्या आयामातला. आणि ते जे काही ट्रॅपिंगचे सापळे एंटिटीज आहेत, ते सगळे चिपकून घेतात. आपण त्या व्हिडिओत बघितलं, डिस्कशनला घेतलेल्या होत्या त्या. आता इथे ते जे सापळे आहेत, ते पार केले, तिथेच तो प्रोग्राम लावलेला असतो पुढच्या जन्माचा, आत्म्याचा.
आपण जे म्हणतो ना आत्म्यावर प्रोग्राम प्रोग्राम प्रोग्राम, आता आपल्याला दुसऱ्या जीवनाचा स्क्रिप्ट लिहायचा आहे ना, आपल्याला तर मानवजन्म नकोय. मग आपण स्क्रिप्ट काय लिहायचंय? हीच ऊर्जा आहे, आपण काही स्क्रिप्ट लिहिणार आहे आता शरीर सोडल्यानंतरची. हीच ऊर्जा आहे, आपण फ्री विल स्वरूपात बघितली. आता मी म्हंटल आत्म्याचा स्क्रिप्ट लिहायचा आहे, पुढं काय हवंय आपल्या आत्म्याला, पुढचा जन्म हा शरीर सोडल्यानंतर काय हवं आहे. मग इथे तो जो काही प्रोग्राम आहे की मग आपण ड्राफ्ट लिहितो, चला खायला जाऊयात, खादाडीच्या सगळ्या इच्छा पूर्ण करूयात. मग अशा घरात पडतो की जिथे सुबत्ता हवी ती खाणं खाणं खाणं, मरणाच्या शेवटापर्यंत खाणं, बसतो खातच बसतो. मग हा जो काही प्रोग्राम आहे, परत यायचा खात बसायचा, तो तयार होतो. आणि आता हाच प्रोग्राम आपण आपला लिहायचा आहे हे तुम्हाला सांगून झालंय. मग काय लिहितोय आपण प्रोग्राम, आपण आलोय का आज्ञाचक्राच्या ह्याच्यात पर्यंत तरी? ते झाल्याशिवाय होणार आहे का तो प्रोग्राम सक्सेस? नाही होणार. आपल्याला जर कळतच नाहीये की आज्ञाचक्र काय काम आहे, माझी विचार आणि बुद्धिमत्ता मी कुठे लावायची आहे, तर या सापळ्याच्या या प्रोग्रामच्या बाहेर आपण पडणार आहोत का? पडू सुद्धा. कारण आता युग परिवर्तनाने तो सापळा जो आहे, ते जे काही फिजिकल पृथ्वीच्या ह्याच्या भोवती, चौथ्या आयामाच्या ह्याच्या भोवती जो काही ट्रॅपिंग लावलाय, जो काही नेटवर्क लावलंय, जे काही मायाजाळ आहे, ते तुटत चाललेलं आहे सूर्याच्या ऊर्जेमुळे. म्हणूनच सूर्याच्या ऊर्जा प्रखरतेने येत आहेत, त्याच्यामुळे धरती सागरात विचित्र सगळ्या घटना घडू लागलेल्या आहेत. आणि म्हणूनच एक वेळ अशी येणार आहे, ती वेळ जवळ आली आहे की सूर्य आग ओकणार आहे, फ्लॅश द इव्हेंट. आणि त्यावेळेला हा सगळा मायाजाळाचा सापळा सूर्य भस्म करणार आहे. आणि मग जो काही दुसरं काही असेल आपलं युग परिवर्तन, त्यात आपण कुठे शिफ्ट होणार आहे? आपण जर याच्या पलीकडे गेलो नाही तर आपण पृथ्वी तिसऱ्या आयामातल्या दुसऱ्या पृथ्वीवर हजारो वर्षांनी, किती वर्षांनी माहिती नाही. आणि जर हे मनुष्याचं शरीर नसेल तर काही आपल्याला चेतनेचा विकास करता येत नाही. मनुष्याचं शरीरच एकमेव असं आहे की ज्याला व्हिज्युअलायझेशनची शक्ती दिली आहे. तुझ्या चेतनेनी, तुझ्या क्षमतेनी तू व्हिज्युअलाइज कर आणि रियालिटी क्रिएट कर, मॅनिफेस्टेशन कर. ही एकमेव चेतनेची, व्हिज्युअलायझेशनची, मॅनिफेस्टेशनची शक्ती फक्त आणि फक्त मानवी देहाला आहे. म्हणून देवांना सुद्धा जन्म घ्यावा लागतो मानव जन्मात. राम आला, कृष्ण आला, किती खडतर आयुष्य त्यांनी पृथ्वीवर काढलं. सीता वनवासात 14 वर्ष, कृष्ण तुरुंगात जन्म. अहो देवांना सुद्धा सुख प्राप्त झालं नाही. पण देवांना सुद्धा विकासासाठी मनुष्य जन्म, मनुष्याचंच शरीर धारण करावं लागतं. हे मनुष्य जन्माची महती आहे. जे काही उच्च चेतनेत जायचंय तुम्हाला, उच्च आयामात जायचंय, त्यासाठी घ्या मनुष्य जन्म, कव्हर करा, चेतना जाणीव वाढवा, व्हिज्युअलाइज करा आणि मॅनिफेस्ट करा. आणि तेच आपण आता व्हिज्युअलाइज करायला सांगितले, पुढचा जन्म. तर बघा आता हे आज्ञाचक्राचा विचार केला का? चिंतन, चिंतन. काय चिंतन केलं? आलं का तिथे? माझं चिंतनाची वेळ वाढली. माझ्या मंगलम स्पेस मध्ये आता चिंतन छान घडू लागलं. आलं का आज्ञाचक्राचा इफेक्ट कोणाचा हा? तसेच आध्यात्मिक जागृती प्राप्त होण्याची परवानगी दे. मग आध्यात्मिक रिलेटेड काय लिहिलं तुम्ही आज्ञाचक्राचा फरक तिथे? का मग आपण देते? ठीक आहे, चला आता सहस्रार, आता सहस्रार तरी ऐका नीट. आणि सहस्राराचा काय फायदा आपल्याला झाला पाहिजे, हा प्रश्न आजच्या ध्यानाचा आहे, तो लिहायचा आहे.
आणि हे जे मी आता बोलली ना, कसं त्यातनं बाहेर पडायचं तेही सांगेल मी. एकदा सहस्त्र चक्रा तुम्ही ज्यांची आज मला उत्तर पटणार आहेत त्यांनाच मी एकत्र घेऊन पुढचं सांगणार आहे. हा मायाजाळ ट्रॅप कसा करायचा, बेंबीतनं जे काही मी तुम्हाला सगळं सांगितलं, इनप्लांट झाले ते इनप्लांट काढायचे कसे. ज्यांचं आज उत्तर व्यवस्थित येईल फक्त त्यांच्यासाठी आता मी असंच सुरू केलेलं आहे. काही नाही, मी इतर लोकांना ज्यांना बसायचे त्या लेवलला त्याच शरीराच्या हलण्याच्या आणि डुलण्याच्या आणि एनर्जी फ्रेश वाटण्याच्या स्तराला बसा आणि शारीरिक स्तरावरच एन्जॉय करत बसा. चला आता आपण सहस्रार चक्र ध्यान करणार आहोत. सहस्रार चक्रास मुकुट चक्र असे म्हणतात. सहस्रार शब्दाचा अर्थ हजार, अनंत, असंख्य. म्हणूनच या चक्रास हजारो पाकळ्या असतात. या सहस्रार चक्राचे स्थान कपाळापासून वरच्या बाजूने 4 बोटांच्या रुंदीवर दोन्ही कानाच्या दरम्यान मध्य रेषेत स्थित असते. मुकुटासारखे हे स्थिर असते, जे वरच्या बाजूनी पसरते. म्हणूनच या चक्रास मुकुट चक्र किंवा शीर्ष चक्र असेही म्हणतात. चक्र मालिकेतील सर्वात वरचे व अंतिम चक्र आहे. महत्वाच्या चक्रांमध्ये आपण जे 7 चक्र समजतो त्यामध्ये हे वरचे आहे. खालची सगळी 6 चक्रे याला जोडलेली आहेत. या चक्राला हजारो पाकळ्या असून त्या विविध रंगांच्या आहेत. संपूर्ण शरीराचे नियंत्रण करणाऱ्या बिंदूशी याचे साधर्म्य आहे. म्हणून या चक्राला नियंत्रक चक्र असेही म्हटले आहे.